बटर पेपर म्हणायचं की ऑइल पेपर मला काहीच समजत नाही, कारण याची अवस्था झाली आहे सेम ऑइल पेपरसारखी. झालं असं एका किराणाच्या डब्यामध्ये मी सगळं मटेरियल ठेवलेलं. त्याच्यामध्ये ऑइलची काही पाकिटं होती, कारण मी डब्बा आणत नाही ऑइलचा. आणि त्याच्यामध्ये मी बटर पेपर पण ठेवलेलं, ज्याला असतं कटर. आणि ते कटर लागलं ऑइलच्या पाकिटाला. त्याच्यामुळे पूर्ण दोन्ही ऑइलच्या पाकिटं मोकळी होऊन त्याच्यामध्ये पडली होती. आणि 2-3 दिवसांनी मी ओपन केलं डब्बा आणि बघते तर पूर्ण हे भरलं होतं ऑइलनं. आणि पूर्ण किराणा माझा वेस्टच गेला. मी व्हिडिओ पण नाही करू शकले. आणि एवढं मला घाण वाटलं ना, की एवढं वेस्ट गेलाय माझा पैसा सगळा तिथे. तर गेलेच गेले. त्याच्यामध्ये माझी एवढी मेहनत गेली ना, कारण त्या सगळं किराणाला ऑइल लागलं होतं. ते प्रत्येक गोष्ट मला पुसून घ्यावी लागली आणि काही गोष्टी मला फेकून पण द्याव्या लागल्या. एवढं सगळं होऊन पण मी आवरून घेतलं, कारण मला ऑफिसला जायचं होतं आणि एवढं सगळं केलं. त्यानंतर मी सकाळचा स्वयंपाक फक्त एक टाईमचाच केला होता. आज म्हटलं आल्यानंतर रात्री करता येईल, कारण सकाळ माझी एवढी गडबड झाली होती या कामामुळे सगळ्या. त्याच्यामुळे परत आल्यानंतर स्वयंपाकाला पुन्हा तयारी स्टार्ट केली. पण आता एवढी गरमी वाढली की आपल्याला फॅनची खूप गरज आहे, पण फॅन पण लावू शकत नाही किचनमध्ये. असंच पटपट स्वयंपाक केला सगळ्यांना आणि असा होता माझा आजचा दिवस. बोलू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय गाईज.